नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात सध्या हॉटेल डिप्लोमसी सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांची व्यवस्था ही पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेली आहे. तिथे हे आमदार सध्या राहत आहेत आणि त्यामुळे घरी जात नाहीयेत, घरच्यांना भेटू शकत नाही. ही हॉटेल डिप्लोमसी अर्थातच येत्या 12 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. कारण येत्या 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक आहे. ही विधान परिषदेची निवडणूक 11 जागांसाठी आहे आणि या 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे राहिलेले आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना ही हॉटेल डिप्लोमसी करावी लागते. आपल्या आमदारांना इंटॅक्ट ठेवण्यासाठी, आपले आमदार फुटू नयेत यासाठी ही हॉटेल डिप्लोमसी आहे. हे सगळे आमदार एकत्रितरित्या वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत. असं म्हणतात की भाजपने आपल्या आमदारांना कुलाब्यातल्या प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये ठेवलेले आहे, तर उबाटा सेनेने सेंट्रल ITC सेंट्रलमध्ये आपल्या आमदारांना ठेवलंय. शिंदे गटाचे आमदार कुठे आहेत मला माहित नाही, तसंच अजित पवार गटाचे आमदार कुठे आहेत ते मला माहित नाही, पण तेही कुठेतरी हॉटेलमध्ये सुरक्षित असणार. थोडक्यात काय, तर ही डिप्लोमसी विधान परिषद निवडणूक जिंकण्याच्या हेतूने सुरू आहे. आणि का? कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत अनेक वेळा घोडेबाजार झालेला आहे. आमदार फुटलेले आहेत आणि त्यामुळे इतर पक्षाचे कोणीतरी विजयी झालेले आहे. हे सातत्याने होत आहे, हे काही नवीन राहिलेलं नाही. पण जो आरोप होतोय तो सगळा भाजपवरच होतोय. भाजप घोडेबाजार करणार, देवेंद्र फडणवीस घोडेबाजार करणार असं म्हटलं जात आहे, जे 100% चुकीचं आहे. कारण या महाराष्ट्राने घोडेबाजार हा शब्द अगदी 4-5 दशकांपूर्वीपासून ऐकलेला आहे. घोडेबाजार या महाराष्ट्रात सुरू झाला. कसा सुरू झाला, कोण मुख्यमंत्री त्यातून बनलं, हे या महाराष्ट्राला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अख्खी हयात ज्यांची घोडेबाजार करण्यात गेली ते शरद पवार हे उभा महाराष्ट्र विसरू शकत नाही. आणि त्यामुळे केवळ भाजपला दोष देणं हे 100% चुकीचं आहे. राजकारणात कोणीही साधू संत नसतो. तो काही इथे आध्यात्मिक काम करायला आलेला नसतो. सत्ता आणि ती सत्ता मिळवण्यासाठी जे मार्ग उपलब्ध असतील त्या मार्गाचं अनुसरण केलं जातं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये शरद पवार असा घोडेबाजार करायचे, आता त्यांना तोडीस तोड असे देवेंद्र फडणवीस निर्माण झालेले आहेत. पण मीडियाला मात्र आताच हा सगळा घोडेबाजार दिसतोय. या महाराष्ट्राने जेथून घोडेबाजाराला सुरुवात झाली तो भाग किंवा ते राजकारण सगळं बघितलेलं आहे. पण इथे मात्र देवेंद्र फडणवीसांनाच बोललं जातं. आणि कारण काय दिलं जातं, तर म्हटलं जातं की भाजप हा पार्टी विथ डिफरन्स आहे. हो, हा वाक्यप्रचार किंवा हा परवलीचा शब्द वाजपेयी सरकारच्या काळात वापरला गेला, नक्कीच वापरला गेला. पण त्यामुळे झालं काय, तर वाजपेयींचं सरकार एकमताने पडलं होतं मित्रांनो. सत्ता गेली होती. अमित शाह, नरेंद्र मोदी आले, त्यांनी हे सगळं बदलून टाकलं. विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं हे निश्चित झालं. आणि मग विरोधक जर घोडेबाजार करत असतील तर त्याला पर्याय किंवा त्याला उत्तर हे घोडेबाजारच आहे. कारण सत्ता मिळवायला कुठलीही गोष्ट वाईट नसते. सत्ता, राजकारण हा प्रांत साधू सज्जनांचा नाही. इथे समोरची व्यक्ती जितकी बदमाश असेल त्यापेक्षा 1.5 पट बदमाश व्हावं लागतं तरच सत्ता मिळू शकते. आणि त्या सत्तेअंतर्गत अनेक सज्जन लोकांची कामं होतात. अनेक साधू संत पालघरच्या
हत्याकांडांसारख्या हत्याकांडांमधून वाचले जातात आणि त्यासाठी सत्ता हवी असते. आणि ती सत्ता आज फडणवीस यांनी मिळवून दाखवली आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी मिळून दाखवले. आणि अशा वेळेस घोडे बाजार ज्यांनी सुरू केला तेच त्या घोडे बाजारात सपशेल हरले आणि म्हणून कांगावा करतायत घोडे बाजाराचा. या हॉटेल डिप्लोमसीच्या आधारे किंवा त्याला डोळ्यासमोर ठेवून भाजप, फडणवीस, अगदी शहा, अमित शहा, मोदींना टीकावर टीका करतात. पण या घोडे बाजाराला प्रारंभ कुठून झाला, कसा झाला, हे मात्र ते विसरतात. आणि ज्या वेळेस फडणवीसांनी हे करून दाखवलं त्यावेळेस मित्रांनो यांना सज्जन सच्चित असं सगळं आढळू लागलं. का का आढळू लागलं मित्रांनो? कारण त्यांना कळतंय की बदमाशीमध्ये जर तुम्ही बदमाश असाल तर बदमाशीमध्ये फडणवीस त्यापेक्षा बाप आहे. आणि ते हे सगळं झालेलं आहे आणि त्यातून मग या हॉटेल डिप्लोमसी बद्दल केवळ आणि केवळ भाजप आणि फडणवीसांना लक्ष केलं जाते. पण मित्रांनो, फडणवीस हे काही साधू संत नाहीत, सज्जन नाहीत आणि तसा दावा त्यांनी खुद्द कधीही केलेला नाही. जिथे राजकारण करायचंय तिथे राजकारण ते करतात आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतात. हे यातलं मूळ सार आहे. आणि विरोधक आपल्याच कुटील कृत्यामध्ये मागे पडले आणि म्हणून आता त्यांना साधू संत, सन्मार्ग वगैरे वगैरे काय काय आठवते. पण त्याचा काहीही उपयोग नाही. मुळात ही निवडणूकच का झाली? उबाटा सेनेकडे मत नाही आहेत आणि तरीही त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर 12वे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्याच्यासाठी घोडे बाजार होणार एवढं निश्चित आहे. पुन्हा मिलिंद नार्वेकर यांनाच का उभं करण्यात आलं? कारण उबाठा सेनेला हे माहिती आहे, उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे की मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मधुर संबंध आहे. म्हणजे अगदी भाजपचे फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर निवडून येतील या अर्थाने त्यांना उभं करण्यात आलं. आणि तिथून या निवडणुकीत हॉटेल डिप्लोमसी अर्थातच घोडे बाजाराला सुरुवात झाली. त्यामुळे याचा दोष हा भाजप किंवा फडणवीस यांच्यावर नाहीये, तर तो अर्थातच द्यायचाच झाला तर तो उबाटा सेनेला द्यावा लागेल. असो मित्रांनो, 12 तारखेला काय होतं बघू. त्याबाबत एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच करणार आहे. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.